सुप्रभात मित्रांनो, आपण आज जाणार आहे एका अशा ठिकाणी, एका नदीचा उगम पाहायला आपल्याला जायचं आहे. पण त्या नदीचा उगम पाहण्यासाठी आपल्याला कोल्हापूरपासून हार्डली 40 ते 42 किलोमीटर अंतरावर यावं लागतं आणि तिथून वरती थोडासा डोंगर चढावा लागतो जिथं त्या नदीचा उगम आहे. तो नदीचा उगम आपल्याला पाहायचा आहे. पण त्याच्या आधी आपला भारत देश आपण पाहू. सी, दिस इज माय इंडिया. आपला देश कृषीप्रधान देश आहे. या देशाची मूळ संस्कृती आहे शेती. या शेतकऱ्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे, कारण हे भूमिपुत्र आपल्याला अन्न देतात, ज्या अन्नापासून आपलं जीवन चालतं. आणि या सर्व शेतकऱ्यांना माझा सलाम. माय गॉड, हॉरिबल ठिकाणून आलो आहे. म्हणजे ॲक्च्युली खूप मोठा चढ आहे तो. आणि डोंगरात येणारी वाट आहे आणि डोंगरातल्या वाटेतून मी माझी गाडी या सड्यावर घातली आणि इथपर्यंत आलो आहे. हा सडा आहे ॲक्च्युली, लॅटराईटचा प्लॅटो आहे हा खूप मोठा. आणि या प्लॅटोवर ते मंदिर आहे, ज्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. खूप सुंदर मंदिर आहे, परंतु यायला इथं वाट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 1.5 ते 2 किलोमीटरचा चालण्याचा त्रास सहन करावा लागतो. कारण की जर तुमच्याकडे व्हेकल असेल, 2 व्हीलर, आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ड्रायव्हिंग करू शकाल तर निश्चित तुम्हाला बऱ्यापैकी जवळ जाता येतं. अदरवाईज तुम्हाला खालून एक वाट आहे गावातून, त्या वाटेने यावं लागतं. किंवा इंदाल्कोची जिथं जी मायनिंग आहे त्या साईटवरून डाव्या बाजूला तुम्हाला यावं लागतं. इकडं तुम्ही येऊ शकता. दुसरी गोष्ट, इथून आपण पुढं जातो आहे ते मंदिर आहे भैरीचं मंदिर, ज्याला भैरी देवालय म्हणतात. हे तारळे या गावाच्या वरच्या बाजूला दुर्गमानवाड म्हणून एक गाव आहे. दुर्गमानवाड गावाच्या वरच्या सड्यावर हे मंदिर आहे आणि त्या मंदिराला आपण आलो आहे. आणि तिथं एका नदीचा उगम आहे, तो उगम पाहायला आपण आलो आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत. हा अक्षरशः डर्ट ट्रॅकचा अनुभव आहे. थँक्स टू पल्सर, बिकॉज ही गाडी अशी आहे की मी ऑलमोस्ट 2-3 किल्ल्यावर नेलेले आहे. त्याच्यामुळं ही गाडी मी कुठेही नेऊ शकतो एवढा कॉन्फिडन्स आहे मला. तसा पण जवळजवळ 70% भारत या गाडीवरच ट्रॅव्हलिंग केला मी. गॉड, फायनली या भागात पोचलो आहे. सड्यावरून मी अशा ठिकाणी आलो आहे जिथून मला थोडंसं जंगल टाईप आत दिसते. आणि इथंच कुठंतरी ते मंदिर आहे. मला शोधायचं आहे ते मंदिर, कारण की हे मंदिर गेले 3-4 वर्ष मी शोधतोय की हे ॲक्च्युली मंदिर कुठं आहे. पण दरवेळेस मी चुकत होतो. एकदा मी खालून कडा चढून आलो वरती, पण तरी पण मला ते सापडलं नाही. पण आता होपफुली मला बऱ्यापैकी रस्ता सापडला आहे, त्याच्यामुळं मी मंदिरापर्यंत जाऊ शकेन असं मला वाटतं. लेट्स सी. थोडंसं वातावरण विचित्र आहे, पावसाचे चान्सेस आहेत, ऊन पडतं आहे आधीमध्ये. खायला काहीच अंदा नाही आहे आणि भूक पण लागणार आहे. पण पहिलं मंदिर बघूया, मला खूप गरज आहे ह्या ठिकाणी जायची, कारण मला हे ठिकाण बघायचं होतं.
या ठिकाणी एका नदीचा उगम आहे आणि तो उगम पाहण्यासाठी मी इथं आलो आहे. मला माहीत नाही मी व्यवस्थित आलो आहे का रस्ता चुकलो आहे, परंतु हा भाग खूप सुनसान आहे. इथं आजूबाजूला काहीही नाही आहे. म्हणजे जर इथं मला काय झालं तर डेफिनेटली, कारण की ऑलमोस्ट इथं 5 ते 6 किलोमीटर माणूस नाही आहे असं ठिकाण आहे. काहीच आवाज ऐकू येत नाही आहे. ॲक्च्युली मला वाट माहीत नाही आहे. हो वाव, इथे एक मंदिर, ओके, इथं एक वनस्पती दिसली आहे मला. ही ती वनस्पती, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. ही वनस्पती ती, या वनस्पतीचं नाव आहे शतावरी. आपण जे शतावरी कल्प स्त्रियांसाठी वापरलं जातं ती वनस्पती ही खूप औषधी वनस्पती आहे, उपयोगी वनस्पती आहे आणि पश्चिम घाटात ह्या मुबलक प्रमाणात सापडतात. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मला तुम्हाला दाखवायचं ही गोष्ट की मी आलोय कुठं ॲक्च्युली. सी, मी अशा ठिकाणी आलोय जिथं मला छोटंसं मंदिर शोधायचं आहे. मात्र किती मोठं आहे किती छोटं आहे मला माहीत नाही आहे, कारण त्याचे फोटोसुद्धा अवेलेबल नाही आहेत. परंतु हे मंदिर अशा ठिकाणी मला शोधायचं आहे जिथं काहीच दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकाल चारही बाजूला सुनसान आहे. कुठेतरी एका डोंगरात आणि काड्याकपारीत आलो आहे असं वाटतंय. पण मी शोधणार आहे मंदिर ते जाऊन. बहुतेक ही जी गर्द झाडी आहे ना, अशी झाडी देवराईला असायची, त्याच्यामुळे इथं असण्याचे चान्सेस आहेत. बघूया आपण जाऊन. मला इथे इथे वाट सापडली. ही वाट आहे कसली तरी. मी बहुतेक चुकीच्या रोडनं आलो, म्हणजे आय थिंक गाडी पण मी चुकीच्याच ठिकाणी पार्क केली. अनबिलिव्हेबल. मला इथं घोडा सापडला एक जंगलात. कोणतरी आला असेल घोडे घेऊन इथं. हां, मला तुम्हाला दाखवायचं होतं ते हे झाड. हे झाड आहे आवळ्याचं. आवळा जो रान आवळा म्हणतो. व्हिटॅमिन सीनी भरपूर असतात. व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये जास्त असल्यामुळे तुमच्या शारीरिक वाढीसाठी, हिरड्यांसाठी, दातांसाठी हे खूप चांगलं औषध आहे. केसांसाठी सुद्धा खूप चांगलं औषध आहे. मित्रांनो, जंगलामध्ये जे जंगली आवळे येतात ना, ते खाणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याच्यापासून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं. हा आवळा आहे, खूप छोटा आहे पण मी खाणार आहे. आणि ॲज युजल तुम्हाला बरीच माहीत असेल, म्हणजे जे माझ्यावर ट्रेक करतात युजली किंवा जे माझ्यावर फिरतात त्यांना माहीत असेल की ज्या इडेबल गोष्टी आहेत त्या सगळ्या मी जंगलातल्या खातो. कुठलीही गोष्ट सोडत नाही. तुरट आहे खूप, खूपच तुरट आहे. ओ माय गॉड, लुक ॲट दिस गाईज. पूर्ण कॅनोपी असलेली दाट पानंद आहे आणि या पानंदीतून आत जायचं आहे. मी तुम्हाला बोललो होतो ना मंदिराला आलोय, सापडणार. पश्चिम घाटातल्या आपण जंगलात आलोय आणि या जंगलात ही देवराई आहे. ही देवराई आपल्याला पाहायची आहे. हा, मला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट दिसली इथे फायनली. मी तुम्हाला दाखवणार आहे पण माझ्या पायाला जोडू लागतील. पाण्याचा प्रवाह दिसतोय. हे कुंड आहे आणि या कुंडातून तो पाण्याचा प्रवाह बाहेर आला आहे आणि हाच नदीचा उगम. हा आपल्याला पाहायचा आहे. इथून ती प्रवाहित झालेली आहे. गोमुख आहे पुढं, मी ऐकलं आहे उमाकांत सरांच्याकडून. तर हा भाग थोडा पाहायचा आहे आपल्याला, परंतु इथं जास्त वेळ मला एका ठिकाणी उभा राहता येणार नाही. याचं कारण असं की इथं जर मी जास्त वेळ एका ठिकाणी उभा राहिलो तर जमिनीवर जो तुम्हाला पालापाचोळा दिसतोय ना, या पालापाचोळ्यात जळू असतात, ज्याला आपण कांटे म्हणतो, किंवा जळूसारखेच प्राणी असतात छोटेसे. तर ते चिकटले तर त्यांना घेऊन घरी जावं लागतं, मग खूप त्रास होतो. त्याच्यामुळं मी ते अवॉइड करतो आहे अशा भागात जास्त वेळ थांबणं. स्वतःची काळजी करायची यार. बरंच फिरायचं आहे अजून. आत्ता कुठे 200 किल्ले झालेत, अजून तसे म्हणाय गेले तर एक 300-350 शिल्लक आहेत अजून. त्याच्यामुळं सगळं फिरायचं आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला, पण ओ माय गॉड, लुक ॲट दिस. किती सुंदर झाड आहे, केवढं मोठं आहे. झाडाचा घेरा बघितला का किती मोठा आहे. मी तुम्हाला ह्याचा प्रॉपर शूट दाखवतो.
हे बघा मित्रांनो, हे ठिकाण जरा अडचणीत आहे, त्यामुळे इथं तुम्ही विथ फॅमिली येणं मला योग्य नाही वाटत, कारण की खूप जंगलात आहे, डेन्सिटी आहे इथं, आजूबाजूला काहीच नाही. काय प्रॉब्लेम आला तर सोयीसुविधा नाही आहेत किंवा या भागात कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. त्यामुळं इथं येताना शक्यतो एखादा छोटा ग्रुप असेल तर ऑलवेज चांगलं. आणि फायनली मी मंदिर परिसरात आलो आहे. मला हे मंदिर तुम्हाला दाखवायचं होतं. हे मंदिर आपण व्यवस्थित बघायचं आहे. आणि याच्यानंतर इथं मला एक गोष्ट दिसली, ती म्हणजे बेगोनिया. माझी आवडती फुलं आहेत ही बेगोनिया कुळातील, आणि ही फुलं मला प्रचंड आवडतात. पश्चिम घाटात ही रॉकी एरियात आढळतात किंवा लॅटराईटच्या पट्ट्यात आढळतात. जे लोक मला चांगले ओळखतात ना, त्यांना माहिती आहे मला हवेनारिया, बेगोनिया आणि सिरोपेजिया या 3 प्रकारची फुलं प्रचंड आवडतात, कारण ही तिन्ही वाईल्ड फ्लॉवर्स आहेत. त्यातलं एक ऑर्किड आहे, त्याच्यामुळे तेही आपण बघू, हे तुम्हाला मी दाखवतो. पण त्याच्या आधी मंदिरात जाऊन येऊया. तिथं कोणतरी उभं असल्याचा भाग झाला मला एकदम. फायनली ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट मला सापडली. हे गोमुख आहे भैरिया देवस्थानाच्या इथलं. मंदिराच्या आतमध्ये हे गोमुख आहे आणि हाच तुळशी नदीचा उगम आहे. तुळशी नदीच्या उगमासाठी आपण बराच वेळ फिरलो, बराच एरिया फिरलो. तुळशी नदीचा उगम दुर्गमानवाडच्या घनदाट जंगलात डोंगरावर टॉपला ही देवराई आहे, त्या देवराईत झालं आहे. या देवराईचं नाव आहे भैरी किंवा दुर्गमानवाडची जी मूळची विठलाई होती त्याचंच हे ठिकाण मानलं जातं. तर असं म्हणलं जातं की या ठिकाणी देव कायम वस्तीला असतो आणि हे ठिकाण खूप सॅक्रेड आहे आणि खूप पवित्र आहे असं मला वाटतं, कारण की शांतता आहे आणि तेवढ्या शांततेत ते जाणवतं. हा जो उगम आहे हा तुळशी नदीचा उगम आहे आणि या उगमापासून तुम्ही पाहू शकाल इथून पाणी बाहेर जाते, ते बाहेर त्या ओढ्याला जाते आणि तिथून ते तुळशी नदीला जाते. आणि तुळशी नदीचा उगम पाहण्यासाठी आपण सकाळपासून फिरतो आहे. साधारणतः कोल्हापूरपासून 40-45 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. आणि या ठिकाणी आपण हिंदाल्कोच्या बाजूनं आलो आहे. इथले देव देखील तुम्ही पाहू शकाल. देवाच्या मूर्त्या कशा आहेत, खूप सुंदर आणि रेखीव मूर्त्या आहेत देवाच्या. आणि एवढाच परिसर आहे की जो परिसर या देवराईत आहे. बाकी पूर्ण देवराई म्हणजे गच्च घनदाट अरण्यासारखे आहे. तुम्ही पाहू शकाल आजूबाजूचा एरिया दाखवतो मी. 3-4 ओढे इथे एकत्र आल्यात आणि 3-4 ओढ्यातून हे सगळं देवराईवर मी ज्यावेळेस काम करायचो त्यावेळेस अशा ठिकाणी फिरायचो. मी ॲक्च्युली ही देवराई पाहिली नव्हती, पण या देवराईबद्दलचा डेटा मला मिळाला होता. ह्या देवराया ज्या आहेत त्या पश्चिम घाटात आजही तग धरून आहेत, आधुनिक कालखंडात काळाचे घाव सोसत, आणि ह्या खूप सुंदर आहेत. या सुंदर ठेवणं जपणं आपलं कर्तव्य आहे, दुसरं कोण ठेवणार नाही. आपला देश आहे, आपलं राज्य आहे, आपला जिल्हा आहे. फक्त या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना किंवा भाविकांना माझी एक विनम्रतेची विनंती की हा भाग खूप स्वच्छ आहे आणि नैसर्गिक आहे, तर इथं कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका. हा भाग सुंदर ठेवा, परिसर चांगला ठेवा, जेणेकरून हा भाग असाच कन्झर्व राहील किंवा असाच जतन राहील. आणि या भागात दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत, वेगवेगळे पशु पक्षी प्राणी, वेगवेगळे कीटक आहेत, फुलपाखरं आहेत जी मी बघितली. तर ही सर्व बायोडायव्हर्सिटी जपणुकीसाठी आपण कुठेतरी प्रयत्नरत राहावं असं मला वाटतं. यासाठी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की या भागात आला तर निश्चितच खूप निसर्गाचा खूप मोठा आनंद तुम्हाला पाहायला मिळतो किंवा निसर्गाचं एक खूप मोठं रूप तुम्हाला पाहायला मिळतं. तर ते तुम्ही निश्चित अनुभवा, पण इथं कचरा करू नका, हा परिसर स्वच्छ ठेवा. मी बोललो होतो ना जळूसारखा एक प्राणी दिसतो, तर हा प्राणी हा छोटा हे बघा. तर हा जो आहे ना
याला कांट म्हणतात आणि हा चिकटतो, रक्त शोषतो तुमच्या पायाचं आणि खूप डेंजरस असतात यार. केअर करावी लागते तुम्हाला, ह्याच्यापासून खूप दूर राहावं लागतं. मी शूज घालणार आहे, इथून निसटणार आहे, तरी पण मी त्याला पकडून लांब टाकतो, पण तो चिकटला बघा. आता तो चिकटला माझ्या हाताला, मी टाकलं त्याला लांब झाडून. पण निघूया त्या जळूपासून. तर आपण वाचलो. आपण थोडंसं आता पुढं जाणार आहे, पाहायचं आहे आपल्याला इथं बायोडायव्हर्सिटी काय आहे. डेफिनेटली इथे एखादा साप तर मला मिळेलच, नो डाऊट. बघू आपण, चेक करू. पण त्याच्या आधी तुम्हाला माझी आवडती फुलं दाखवतो, बेगोनियाची. ओ गॉड, ही आहेत बेगोनियाची फुलं आणि खूप सुंदर असतात. पण ह्यांना तोडू नका प्लीज, कारण की काय होतं, ही वनस्पती आपल्या घरात येत नाही. आपल्याला तेवढी ह्युमिडिटी आणि ते टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. त्याच्यामुळे जंगलातली कुठलीही फुलं तोडू नका प्लीज, रिक्वेस्ट करतो. खूप सुंदर फुलं आहेत. या, पहा, आनंद घ्या. निसर्गाला आहे तसं असू दे ना, चांगलं वाटतं. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्यू. व्हिजिट देऊन मी आता बाहेर चाललो आहे. इथं अजून तर मला कुठला प्राणी नाही दिसला. मला अशी अपेक्षा होती की इथं मला साप पाहायला मिळेल, पण जंगल थोडंफार डिस्टर्ब झालं असं वाटतं. आपण पाण्याच्या प्रवाहात आलो आहे आणि तिथून पुढे चाललो आहे. मंदिराचा भाग खूप सुंदर आहे, पवित्र आहे, तर तसाच जतन करून ठेवा. ग्रेट. इथं कोणतरी येत असणार आहे, कारण इथं कळशा दिसल्या मला. त्याच्यामुळं देवाला पुजारी वगैरे कोणतरी येत असतील, पण आत्ता सध्या इथं कोण नाही आहे. छोटं शेड आहे, तुम्ही पाहू शकाल बॅक साईडला. बाकी देवराई खूप सुंदर आहे. देवराईत 1 2 3 4 झरे मोठे, जे देवराईत परिसरात उगम पावलेले आहेत. लॅटराईटच्या प्लॅटोतून बाहेर आलेलं हे पाणी पुढे होऊन नदीला मिळतं आणि पुढे याची नदी होते, तुम्ही पाहू शकाल. तुळशी नदीचा हा उगम आहे आणि हा उगम पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. इथं मला देवराई पाहायला मिळाली, भैरीची सुंदर प्रकारची फुलं, वनस्पती आणि आयुर्वेदिक वनस्पती पाहायला मिळाल्या. खूप मोठी झाडं होती आणि जी झाडं मी पाहिली, खूप सुंदर आहे एरिया. परिसर निसर्गरम्य. पण एका ठिकाणी मला थोडीसा कचरा दिसला आणि तो मला बिलकुल नाही आवडला. युजली मी तुम्हाला माहिती आहे, मला प्रत्येक वेळेस मी दोन्ही अँगलने बघत असतो जंगलात गेल्यानंतर, की ती जंगलाची बायोडायव्हर्सिटी किती चांगली आहे आणि त्या जंगलात कचरा किती पोचला आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना गरजेच्या आहेत, की आपण ज्या जंगलात जातो ते जंगल आपण संरक्षित ठेवणं आणि त्या जंगलाला कुठलाही धोका न पोचता ते जंगल चांगलं राहणं, याकरिता आपण कायम प्रतिबद्ध असलं पाहिजे. हा नैसर्गिक पाण्याचा झरा आहे, जो उगम पावला आहे तिथं वरती, आणि तिथून हे पाणी एवढ्या फ्लो प्रमाणात ते बाहेर येतं. हेच जाऊन पुढं तुळशी नदीला मिळतं आणि तिथून पुढं तुळशी नदी पंचगंगेला मिळते. कोल्हापूरची जी आपण मुख्य नदी आहे, त्या मुख्य नदीलाही हे पाणी मिळतं. आणि आय एम व्हेरी हॅपी की मला तुळशीचा उगम पाहता आला. कोल्हापूरपासून या ठिकाणी येण्याकरता तुम्हाला कोल्हापूरवरून तारळेवरून दुर्गमानवाड आणि दुर्गमानवाडवरून हिंदाल्कोच्या बाजूला यावं लागतं. तिथून एक छोटासा रस्ता या भागात येतो, ज्या रस्त्यानं तुम्ही चुकू शकता डेफिनेटली, कारण लक्षात राहत नाही. हा जरा बेचक्यात असलेला भाग आहे, उंच डोंगरावर कड्याच्या बेचक्यात हा भाग आहे. त्याच्यामुळं थोडीफार रस्ता चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओळखीच्या पायवाटा जर दिसल्या किंवा तुम्हाला पायवाटा जर दिसल्या तर त्या पायवाटा सोडू नका, त्या पायवाटेने पुढे या. ॲक्च्युली मी थोडा डाऊटफुल होतो की हे ठिकाण मला सापडेल का, कारण की याच्या आधी देखील मी या ठिकाणी आलो होतो एकदा, पण मला हे ठिकाण सापडलं नाही. खूप गर्द झाडे आणि डोंगरात अगदी एका छोट्याशा बेचक्यात हे ठिकाण आहे. ही देवराई आहे, त्यामुळे ती मला सापडली नव्हती. पण आज आय डोंट नो, मी ठरवलं की
आज हे पाहायचंच, काही होऊ दे, शोधायचं, कारण आज वेळ थोडा होता त्याच्यामुळं आलो इथं, पाहायला मिळालं. देवराई खूपच सुंदर आहे. ग्रामस्थांना धन्यवाद की त्यांनी खूप चांगल्या प्रकारची ही देवराई ठेवली. दुर्गवानवाडमध्ये विठलाई देवीचं स्थान आहे, ते स्थान इथून जवळच आहे, ते देखील आपल्याला पाहता येतं. आणि हा परिसर दाजीपूरच्या जंगलाला जोडला गेलेला आहे, त्यामुळे या परिसरात वन्यजीव आपल्याला कायम दिसतात. तर हे नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे उमाकांत रानिंगा सर यांच्याकडे. उमाकांत रानिंगा सरांची ओळख म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील ज्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असणारी जी मंदिरं आहेत किंवा ज्या मूर्ती आहेत, या मूर्त्यांवर, या मंदिरांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि तो गाढा अभ्यास आपण थोडासा आपल्यासोबत घ्यायचा आहे. कारण काय होतं, आपण बऱ्याच वेळा मंदिरं पाहायला जातो किंवा बरीच वेगवेगळी ठिकाणं पाहायला जातो किंवा देवराया बघतो. तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या अभ्यासाचा निश्चितच उपयोग होणार आहे. कारण की कुठल्याही पुरातन मंदिराला एक ऐतिहासिक वारसा असतो, एक इतिहास असतो, आणि तो इतिहास त्यांच्याकडे लिखित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीनं जतन करून ठेवला गेलेला आहे. तर तो इतिहास आणि तो अभ्यास त्यांचा आपल्याला निश्चितच या कामी उपयोगी पडणार आहे. कारण आपला वारसा आपल्याला जपायचा आहे, दुसरं कोणीही जपणार नाही मित्रांनो. आपल्या वारशाला आपण जतन करायचं आहे, संरक्षित करायचं आहे आणि तोच वारसा पुढे द्यायचा आहे. याच्यासाठी आपण उमाकांत रानिंगा सरांच्याकडे आलेलो आहे. आणि आता इथून पुढे मी उमाकांत रानिंगा सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती द्यावी. नमस्कार. कोल्हापूरचा आपण प्राचीन वारसाचा परिचय करून घ्यायचा आहे. कोल्हापूर म्हणजे शक्ती उपासनेचं प्राचीन मूळस्थान. मूळस्थान असा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो, कारण जगभरातल्या संशोधकांनी शक्ती उपासनेचा प्रारंभ हा आफ्रिकेतून झाला असा सिद्धांत मांडला आहे. तरीसुद्धा करवीर नगरीमध्ये शक्तीच्या उपासनेची इतकी प्राचीन अवशेष मिळतात. अगदी अश्मयुगापर्यंतच्या काळापासूनचे अवशेष या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून कोल्हापूरचा इतिहास किती प्राचीन आहे असं सांगायला गेलो तर आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडं हा प्राचीन इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आपण कोल्हापूरच्या नैऋत्येला असलेल्या दुर्गमानवाड या गडावरील मंदिराबद्दल जाणून घ्यायचं आहे. दुर्ग मानवड या नावाने हा भाग ओळखला जातो. बॉक्साईटच्या या ठिकाणी खाणी आहेत. आपण या मंदिराचं प्राचीन महत्त्व काय आहे आणि तिथली प्राचीन संस्कृती काय सांगते याचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुर्ग मानवडमधला या गावाच्या नावातच या क्षेत्राचं एक महत्त्व लपलेलं आहे, ते म्हणजे मान. मानवी शरीराचा मान या अवयवाशी संबंधित हे नाव आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. याचा संदर्भ घ्यायचा म्हटला तर खिद्रापूरच्या कोपेश्वरापासून घ्यावा लागतो. दुर्ग मानवड हा भाग आणि या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तारळे गावातली विठलाई यांचा सांस्कृतिक संबंध थेट लावता येतो. डोंगराच्या पायथ्याला असलेली विठलाईचं मूळ स्थान म्हणून मानवडच्या डोंगरावरील विठलाईचं पत्र्याच्या शेडमध्ये असलेलं एक मंदिर. पण केवळ एक मंदिरच हे याचं महत्त्व नाही आहे, तर कोल्हापूरच्या पंचगंगेच्या 5 मुख्य नद्यांच्या प्रवाहापैकी तुळशी नावाची नदी, ज्याला पुराणात शिवा म्हटलेलं आहे, साक्षात शंकराच्या स्वरूपाची नदी जी कश्यप ऋषीने आणलेली आहे अशी समजूत आहे. या नदीचा उगम या दुर्ग मानवडच्या टेकडीवरती होतो. आणि या उगमस्थानी विठलाईचं एक अतिशय प्राचीन असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. मग या गावाचं नाव दुर्ग मानवड का, तर याचा संदर्भ पाहायचा असेल तर आपल्याला खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिरापासून हा संदर्भ पाहावा लागतो. खिद्रापूरच्या कोपेश्वराचं मंदिर म्हणजे शंकराने दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस वीरभद्राच्या सहाय्याने केला ते स्थान असं मानलं जातं. येडूर महात्म्यम या नावाच्या एका संस्कृत पोथीमध्ये आपल्याला ही कथा पाहायला मिळते. आणि मग शंकराने दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केल्यानंतर पार्वतीचं शव खांद्यावरती घेऊन शिवानं जे तांडव केलं आणि त्या तांडवापासून पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी म्हणून विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रानं सतीच्या देहाचे तुकडे केले अशी एक दंतकथा आपल्याला प्रचलित पाहायला मिळते की जी भारतभर शक्ती उपासनेच्या मंदिरांच्या संबंधित आहे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करताना पार्वतीच्या किंवा सतीच्या शरीराचे जे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी त्या नावाची शक्तिपीठ निर्माण झाली.
उदाहरणार्थ देवीचे त्रिनेत्र जे पडले ते म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मीचं मंदिर, देवीचा केशकलाप ज्या ठिकाणी पडला ते म्हणजे कात्यायनीचं मंदिर, देवीच्या भुजा ज्या ठिकाणी पडल्या ते म्हणजे धुळोबाच्या डोंगरावरील भुजाबाई नावाची देवी. अशा तऱ्हेने या करवीर क्षेत्रातच ही 51 शक्तिपीठं पाहायला मिळतात. त्यातलाच देवीची मान जिथं पडली असा भाग म्हणजे दुर्ग मानवड. दुर्ग हा शब्द त्या डोंगराला उद्देशून आहे आणि मानवड हे त्या गावाचं प्राचीन नाव. या ठिकाणच्या जुन्या मूर्ती या कुठल्या मूर्तिकारांना घडवलेल्या शिल्पासारख्या सुंदर नाहीत, परंतु अतिशय घोटीव अशा पाषाणावरती वेगवेगळ्या देवतांचे आकार देऊन त्या ठिकाणी त्या तयार केलेल्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्तीचं प्राचीनत्व बघताक्षणी आपल्या डोळ्यात भरतं. त्या ठिकाणी असलेल्या पूजा परंपरा, उपासना परंपरा यांचा जर आपण अभ्यास केला तर शक्ती उपासनेचं अतिशय प्राचीन असलेलं स्थान म्हणून या दुर्ग मानवडच्या डोंगराकडे पाहायला लागतं. या डोंगराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमीमध्ये, या डोंगराच्या जमिनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बॉक्साईट आढळून आलेला आहे आणि त्या बॉक्साईटचा खूप मोठ्या व्यावसायिक प्रमाणावरती उपयोग केला जातो. पण या बॉक्साईटच्या उपलब्धतेमुळं या भूमीच्या पाषाणाला एक पिवळा चमकदार सोनेरी असा रंग प्राप्त होतो आणि त्यातून मूर्ती तयार करण्यासाठी अनुकूल अशा तऱ्हेची शिळा मिळते. अशा पद्धतीच्या पिवळ्या रंगाच्या शाळीग्राम शिळेची उपलब्धता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त दुर्गमानवाड या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच पाषाणातून घडवलेली पिवळ्या शाळीग्राम शिळेतली अतिशय अपवादात्मक अशी सुंदर दत्त मूर्ती आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पण पाहायला मिळते. आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये असलेली पिवळ्या शाळीग्राम शिळेतली एक मूर्ती ही दुर्गमानवाडच्या डोंगरावरच्या पाषाणाची आहे, हे कशावरून म्हणायचं असा जर प्रश्न विचारला गेला तर त्याच्यासाठी ही मूर्ती ज्या यतीच्यासाठी निर्माण केली गेली त्या यतीचं चरित्र पाहणं महत्त्वाचं आहे. करवीर क्षेत्रातल्या 51 शक्तिपीठाचा मागोवा घेताना आम्हाला आजवर 35 क्षेत्रांचा मागोवा घेता आलेला आहे. 35 क्षेत्र ही शक्तिपीठ म्हणून आम्हाला निश्चित करता आलेले आहेत. त्यासाठी काही निकष पण लावण्यात आलेले आहेत आणि दंतकथा, पुराणकथा आणि भूमीवर सापडणारे पुरावशेष आणि त्यांच्याशी जोडला गेलेला इतिहास अभ्यासकांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक आहे. याचा जर अभ्यासपूर्ण रीतीनं मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर करवीर क्षेत्राच्या प्राचीन इतिहासाचे अनेक रहस्य उलगडण्यासाठी निश्चितपणे मदत होईल.